ओ माय गॉड. नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमचं पुन्हा एकदा. डोळे झाकून घेतले. नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. आणि मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं, कालच्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आणि खूप स्पेशल असणार आहे आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी. पण काय इंटरेस्टिंग स्पेशल गेम खेळणार आहे का? मेरी आंखें आपको खा जाएगी. बाप्पाचा आशीर्वाद घ्या पहिले. तेरी आंखें दूध से मैं इतनी बड़ी हूँ क्या खाएगी. तर बाप्पाच्या आशीर्वादाने, आमच्या मेहनतीने आणि तुमच्या प्रेमामुळे आज हा ब्लॉग आम्ही बनवत आहोत. आणि आज खूप आम्हाला छान वाटतंय. हातामध्ये काहीतरी आले आमच्या. तुम्हाला सगळ्यांना थंबनेल बघून वाटलं असेल की नाही, ते कळलं असेल थंबनेल बघून युट्यूबने आम्हाला काहीतरी पाठवलंय. नाही, ते मी थंबनेलचं वेगळंच आहे, थंबनेल वेगळे. आणि कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आज आम्हाला आमच्या मेहनतीचं फळ भेटलंय. एवढं पण मोठं फळ आहे नाही, बट छोटस मोठं लेकरू होतं ना. म्हणजे पहिलं छोटं लेकरू झालंय आता. छोटं लेकरू झालंय. हा, तर आमच्याकडे छोटस बाळ आलंय. नाही म्हणजे बाळाच्या स्वरूपात काहीतरी आले आमच्याकडे. आणि आम्हाला ते तुमच्या प्रेमामुळे आले. ऍक्च्युली हे कुठून आले तुम्हाला नंतर सांगेलच मी. तर गाईज, थँक्यू सो मच. आधी सर्वात पहिला थँक्यू तुमच्या प्रेमामुळे. जे आम्हाला जे लोक आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करतात, आम्हाला इंस्टाग्रामला सपोर्ट करतात, थँक्यू सो मच. सपोर्ट करतात. आणि युट्यूबला तर तुम्ही काय सपोर्ट करतात, सपोर्ट देतात ना आपल्याला. सपोर्ट असं ते त्याच्यामुळे असते. अशा पद्धतीने आमचे भांडण समाप्त झालेले आहेत. आता आपण आपल्या टॉपिक तर आता आपण पुढच्या टॉपिक कडे वळूयात. माईक चालू आहे आपला. तर गाईज, तुम्हाला समजा बघून कळालं तसं की आम्हाला एक पार्सल आलंय. आम्हाला एक पार्सल रिसीव्ह झालंय, जे प्रमोशन साठी आले ऑब्विसली. आणि ते आम्हाला कोणी पैसे वगैरे नाहीतच. मी क्लिअर करतो. लोक वाटतील की खूप मोठी झाली वगैरे, तसं काय नाही. लोकांनी आम्हाला पैसे नाही दिले की हे घे आमचं प्रोडक्ट आहे, तुम्ही प्रमोट करा, असं काही नाही. पैसे वगैरे काहीच नाही दिलेले. ते बार्टर कोलॅबोरेशन आहे. बार्टर म्हणजे ते आम्हाला कुठे प्रोडक्ट देणार आणि आम्ही त्यांचं एक रील बनवून त्यांचं टॅग करायचं, त्यांना कोलॅब करायचं, हे झालं. त्याच्यावर कंटेंट बनवून प्रोडक्ट भेटून द्यायचं का? नाही, बार्टर कोलॅबोरेशनचा अर्थच असतो की आपण प्रोडक्ट द्यायचं. मला माहिती, मला नको शिकू. मी असंच म्हणले माझ्यासाठी. आणि बार्टर कोलॅबोरेशन मी असतो का? तर ठीक आहे, पैसे वगैरे नाही दिले. आता आपण हे आहे पार्सल, मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यावर थोडीशी माहिती आहे आमची, ऍड्रेस वगैरे ते दाखवत मी. तुम्हाला एक सांगू, वैभवनीनं चुकीचं नाव टाकलं होतं. हे काय, ह्याची स्टोरी मी नंतर सांगतो. ठीक आहे, आधी ओपन करूया. मला ब्रँडचं नाव बघू द्या आधी. ईश्वरा ब्रँडचं नाव आहे. तर हे पार्सल आपण ओपन करूया. ठीक आहे, मी करणार माझ्या हातात. दोघांनी करायचं, दोघांचं कष्ट आहे, दोघांचं कष्ट आहे. पण माझा हात आहे ना लक्ष्मीचा हात आहे आणि माझा नारायणाचा हात आहे. बस गणपतीचा, डायरेक्ट गणपतीचा हात आहे. थांब, त्यांना पण हॅपी बर्थडे टू यू. आतमध्ये काय ते आणखीन आम्हाला माहिती आहे, बट ते तुम्हाला माहित नाही. ते तुम्हाला लवकरच कळत. अरे थोडं प्रेमाने कर बाळा, प्रेमाने कर. आधी सगळं काढून टाकून काढणं लवकर. राहावं नाही जात खरंच. हळू. आता मी काढतो बाकीचं. अरे हळू दीदी. हे पासबुकेचा कापूर आहे. कापूर आणि बरंच काय आहे. ठीक आहे, आपण ते सीझर. वासले छान येतो. सुगंध खूप. वास नाही, सुगंध बोलतो त्याला. सुगंध. वाव. खरंच यार खूप. आणि पॅकेजिंग पण खूप चांगली केली या लोकांनी ना. चांगली जास्ती पॅकेजिंग. आणि ह्यासाठी खूप आम्ही हे केलं ऍक्च्युअली, नाही का. सगळीकडे वाट बघितली, ऍड्रेस वगैरे तिकडे आम्ही जाऊन रिसीव्ह केलं. ह्यानं ना हे कशाने आले माहिती तुला? कशाने आले? कुरिअरने आले. कुरिअरने वेळ लागतो. अरे त्यांना दाखवू ना. ओपन करायचं. आपण दोघं सोबत ओपन करू. त्याच्यानं तोंडाला लावते, ह्याला गरजेच आहे. असं वर बघ. वर बघ आणि दोघे सोबत खाली बघा. ठीक आहे, हे ओपन करायचं. वर. ओ माय गॉड गाईज, खूप सारं सामान आहे. आम्ही हे आमचं फर्स्ट आहे, त्याच्यामुळे आम्हाला अनुभव नाही की कसं दाखवायचं असतं, कसं ओपन करायचं असतं, कसं एक्साइटमेंट, कसं रिएक्शन द्यायचं असतं, काय माहित नाही. मला डायरेक्ट ओपन केलं. गंगोत्री पण आहे, गंगोत्री जल पण आहे. ओ माय गॉड, गंगा जल आहे.
थांब थांब सगळं दाखवायचं ना, ओपन तरी कर. ओ माय गॉड, वाव. अरे काय यार तू नीट दाखवून तिथे काय काय येते. मग मी ते दाखवले, हे बघा इतकं सगळं भेटलंय. थांब, हे काय आहे? हे आहे हे आहे काय बोलतो अगरबत्ती. ठीक आहे, हे पण अगरबत्ती, हे पण अगरबत्ती, पण सगळं वेगवेगळे याचे आहेत. वेगवेगळे हे आम्हाला 6 महिने जाईल ना, इतकं मोठं आहे, खूप सारे. आणि मेन म्हणजे असं वाटतं की फटाके आहेत. आणि हे मेन हे बघा, आणि साखर पण आहे. कापूर आहे का? साखर आहे. हा कापूर आहे. कापूर, मिठाई पण दिली. अरे नाही नाही, मिठाई नाही, वाते. वात आहे. वाव, ह्याची वात आहे. काय मेन म्हणजे हे तुपाची वात आहे वाटतं. गंगोत्री काय, गंगाजल. ओ शिट, गंगाजल, डायरेक्ट गंगाजल आले. बापरे, आम्ही कधी स्वप्नात बघितलं नव्हतं गंगाजल. नंतर आहे हे काय, गोमूत्र. ओ माय गॉड, गोमूत्र पण आलंय काही. शिट, गोमूत्र पण देतात पॅकिंग मध्ये. अरे असतं ना, विकत भेटतं ना. आणि हे काय, हे करंड भेटले ऍक्च्युली हळदी कुंकू ठेवायला. है ना, हे बघा किती छान आहे आणि किती गोड आहे. आणि हे काय, हे मला माहित नाही ऍक्च्युली काय ते, कापूर लावायचं. आणि मेन हे आहे थाली आहे, मेन थाली आहे ऍक्च्युली. थाली खूप छान आहे गाई, जेवढी क्यूट आहे ना, म्हणजे त्याच्यामध्ये मोर वगैरे आहेत नाही का. खूप म्हणजे खूप छान आहे. तुम्हाला ओपनिंग करून दाखवते. ओपन करून दाखव. वाव, कशी चमकते. कशी चमकते. वाव, खूप छान आहे. याच्यामध्ये मोरचं डिझाईन आहे आणि याच्यामध्ये हे ठेवायचं आहे आपल्याला, काय म्हणतात, करंड. करंड आणखीन एक आहे. असे 2 करंड आहेत. आणि हे आहे पूजाची थाली, आरतीची थाली, हे ना. हे सगळं सामान आहे. तो सामान तुम्ही बघितलं, वात पण भेटलं. थांब ना, ठेव ना, तुम्ही बघितलं ना. ते काय खडी साखर आहे का? कापूर आहे. कापूर आहे. तर कापूर वगैरे भेटलाय. आणि हे असं होतं पॅकेजिंग. आणि काय करत आपण बोलत याच्यावर. ठीक आहे, काय तुम्ही बघितलंय आम्हाला. अरे ती ताट एवढं छान आहे ना काही, तुम्हाला मी काय सांगू. म्हणजे आरती करायला त्यात खूपच मस्त वाटणार आहे असं, नाही का. आणि ती एकदम क्यूट वाटतं नाही का, देवासमोर ठेवायला पूर्ण असं. आणि असं सुगंध इतका छान येते ना, ह्याचा घ्यायचा नसतो सुगंध, पण खूप छान येतो, खूप म्हणजे खूप. बघा पूर्ण किती छान वाटतंय ना. तर गाईज याच्यासाठी आम्हाला ना, हे ऍक्च्युली आम्हाला इन्स्टाहून आलंय. ठीक आहे, आम्ही जे इन्स्टाला कंटेंट टाकतो ना, आता थोडंसं याच्याबद्दल बोलूया. ठीक आहे, मला सगळ्या डिटेल सांगतो मी, तुम्हाला आवडतील ऐकायला. तर हे आलं आम्हाला इन्स्टाहून, जे आम्ही इन्स्टाला कंटेंट टाकतो वगैरे वगैरे. मग इन्स्टाला पण आम्हाला खूप छान व्ह्यूज देतात. मग त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला तिकडून कॉन्टॅक्ट केला. ऍक्च्युली हे कधी आलं माहिती तुम्हाला, याची स्टोरी सांगतो. हे आलं रक्षाबंधनला. ठीक आहे, ते त्यांनी आम्हाला मेसेज केला रक्षाबंधनला की असं आहे, तुम्ही प्रमोट कराल का. रिक्वेस्ट ऍक्सेप्टच नाही केली. आम्हाला आधी फ्रॉड वाटलं ते, कारण त्यांचे फॉलोअर्स वगैरे खूप कमी होते आणि त्यांचं पेज नवीन होतं ऍक्च्युली. ठीक आहे, त्याच्यामुळे मला वाटलं फ्रॉड आहे, काय पण होऊ शकतं पुढे जाऊन. पण ते खूप छान निघालं ऍक्च्युली. आधी सांगू तरी देत जाणं का तिथे, सांगू तरी देत जाणं. तर नंतर मग मी रिप्लाय नाही दिला. आणि नंतर मग आणि मला गणपतीला पण आला. ठीक आहे, हेच की तुम्ही रक्षाबंधन नाही केला, आता गणपतीला तर करा ना प्लीज. तर नंतर मग मी आणखी एक प्रोफाईल चेक केली, तर त्यांच्या प्रोफाईलला थोडेसे पोस्ट दिसले आणि बाकीच्या पण कंटेंट क्रिएटरनं त्यांचं कोलॅब केलं. तर म्हणलं आता ट्रस्टेड आहे, यांनी पण केले, मग आपण पण करू शकतो. नंतर म्हणलं ठीक आहे चालेल. मग ते बोलले तुमचा ऍड्रेस पाठवा, आम्ही तुम्हाला हे करू. मग ऍड्रेस पण माझा नव्हता पाठवायचा, बिलकुल पण नव्हतं पाठवायचं, कारण रिस्क नव्हतं घ्यायची. कारण आम्हाला नंतर मग आम्ही ऍड्रेस पण नव्हता दिला आमचा, कारण आम्हाला असंच वाटलं की नको द्यायचं. आमचं हे फर्स्ट टाइम होतं, त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी नाही का, फर्स्ट टाइम आहे आमचं हे सोशल मीडिया वगैरे. आणि नंतर मग मी ऍड्रेस माझ्या मित्राचा दिलता आणि नाव पण माझ्या मित्राचं दिलतं. मग तिकडे जाऊन ते ऍड्रेस पार्सल गेलं. नंतर मी काल संध्याकाळी पिक करायला गेलो. नंतर मग आता ओपन वगैरे केलं, खूप चांगलं आहे सगळं. म्हणजे आमची काय बोलतो मिसअंडरस्टँडिंग दूर झाली, मिसअंडरस्टँडिंग झाली की फ्रॉड वगैरे. पण असतात खूप जण असतात नाही का, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं हे साहजिक आहे. सॉरी आम्हाला तुम्हाला काय वेगळं वाटलं असेल तर, पण ही साहजिक आहे, कारण आमचं ही फर्स्ट टाइम आहे, बरोबर ना, त्याच्यामुळे. आणि खूप चांगलं ऍक्च्युली आम्हाला खूप आवडलं, खूप म्हणजे खूप आम्हाला याची ऍक्च्युली गरज होती. आम्ही ना जेवायच्या प्लेटमध्ये आरती करत होतो है ना. म्हणजे बघ ना, बाप्पाने दिले आपल्या समोरून, है ना. कॅन यू इमॅजिन, बाप्पाने आशीर्वाद दिला असं समजलं नाही का. आणि ह्याचा आम्हाला कंटेंट करायचं आणि पोस्ट करायचं इंस्टाला. छान आहे ना. कोणाकोणाला आवडली, तुम्हाला आवडलं तुम्ही पण सांगू शकता त्यांना, किंवा कमेंट करा. वैभव तुमचा कॉन्टॅक्ट, याची प्राइस फक्त 500 रुपये, फक्त 500 रुपये. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटलं माहिती, तुम्हाला ही थाळी तर भेटली ऍडिशनल, पुन्हा 3 अगरबत्तीचे सेट भेटले. ठीक आहे,
खूप म्हणजे खूप याची तुम्ही जाडी हे बघा पण किती आहे. जाड आहे हा आणि पण किती set आहे. फुल आहे ऍक्च्युली भरलेलं पॅक आहे. आणि मेन म्हणजे हा मला वाटतं ह्याची फक्त प्राइस 500 रुपये असेल नाही का. हे बघा हे पण भेटणार तुम्हाला ठीक आहे. ऊद आहे का काहीतरी आहे ते. ही काय दिवा दिवा आहे म्हणजे वात आहे. वात आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला तेल वगैरे टाकायची काहीच गरज नाही ऑलरेडी आहे. तुम्हाला फक्त पेटवायचं आहे याला. हा, वात आहे. मेन म्हणजे तुम्हाला गंगाजल भेटणार. कुठे गंगाजल? गंगाजल कुठे गंगाजल? हे आहे गोमूत्र, गंगाजल आणि कापूर आणि हे वात. पण आहे. तर याची प्राइस आहे 500 रुपये. तुम्ही घेऊ शकता. आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही त्यांचं जे आयडी तुम्हाला मेन्शन कराल. नाहीतर इंस्टाग्राम वरती पण त्यांचं प्रोफाईल आहे. ईश्वरा नाव आहे. ईश्वरा हे बघा. ईश्वरा ठीक आहे. आणि थँक्यू सो मच ईश्वरा. आम्हाला खूप खूप आवडलं पार्सल आणि थँक्यू सो मच. आम्हाला खूप चांगलं वाटलं. आणि गाईज असंच प्रेम राहू द्या, सपोर्ट राहू द्या. थँक्यू सो मच तुम्हाला पण, कारण तुम्ही इंस्टाला खूप चांगलं प्रेम देत त्याच्यामुळे आम्हाला हे शक्य झालं. आणि काय बोलू, थँक्यू सो मच. आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूया. आज हा ब्लॉग जास्त मोठा नव्हता करायचा आणि आमचा डे खूप आणि आमचा गॅस पण संपला. आमचा गॅस मेनला काय खाऊ आता आम्ही, द्या कोणीतरी पाठवून. बघूयात काहीतरी बाहेर आणायला लागेल, बाहेरून आणायला लागेल. तर असं होतं आमचा हा फर्स्ट PR. आणि आय होप तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही नक्की कमेंट करा की काहीतरी कमेंट करा इंटरेस्टिंग काय आहे ना. आम्हाला कळू द्या तुमच्या भावना, तुम्हाला काय वाटलं वगैरे वगैरे. ठीक आहे. तर आम्हाला एवढंच म्हणायचं की मेहनत करा, फळ तुम्हाला भेटेल. आज ना उद्या भेटणार. आज नाही भेटलं तर उद्या भेटणार. आम्ही 7 महिने झालं कंटेंट क्रिएट करतो. 7 महिने. 7 महिन्यातनं फक्त एक फर्स्ट पायरी आहे ना. तर आम्हाला असं नाही वाटलं की बाबा 1 आठवडा 2 आठवडे किंवा 1-2 महिने झाले की बाबा आम्हाला काहीच नाही रिस्पॉन्स भेटत. युट्यूबला पण नाही, इंस्टाला पण आम्ही का करू. आम्ही केलं, करायचं काहीच मजा येते. आम्हाला खूप मजा आली. ठेवायची आम्हाला खूप मजा येते. मजा येते खूप बनवायला. खूप छान खूप छान खूप छान खूप छान Thank खूप you छान. so much. आता खूप पुन्हा भूक एकदा. लागलीये. थँक्यू सो मच. आपण भेटत पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. आणि थँक्यू सो मच हा ब्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल. बाय.